नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगोकराचो मायमोगाचो युवकार सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. म्हापशा बोडगेश्वराचे जात्रेतलो जायंट व्हील परमिशनाचो गोंधळाक सरकार, आमदार, पालिका आणि देवस्थान समिती जबाबदार म्हणतात स्वाभिमानी म्हापशेकार. पेडणे मांद्रे चल्ला SR ड्राईव्ह. पेडणे सापडल्या 3230 बेकायदेशीर मतदार. डिटेल सांगपाक अनुमंतात सरकारी अधिकारी. डॉक्युमेंटां घेऊन लोक अजूनही गोंधळात. पैराकारांचे मीना खणी विरोधात आंदोलन. साळगावकर मायनीच्या आडायले ट्रक घेत आसपावन मागतात पैराचे थळावे. आणि आता खबरो विस्तारान. म्हापशा बोडगेश्वराच्या जात्रेंतल्या गोंधळाक स्वाभिमानी म्हापशेकारांनी भाजपा सरकार, थळावा आमदार, नगरपालिका आणि अंदूचे देवस्थान समितीक जबाबदार धरल्या. अंदू घडलां तें परत घडचें न्हू ह्या खातीर संबंदीत सरकारी यंत्रणा आणि नगरपालिकेन फुडल्या वर्सा 2 म्हयन्या आदींच गायडलायन्स जाहीर करच्यो म्हापशेकारांनी मागला. म्हापशाचे बोडगेश्वराची जात्रेक जायंट व्हील घालपाक अंदू देवस्थान समितीन नव्या अर्जदारांक परवानगी दिली ना. लोकांची सेफ्टी मतीत घेऊन जिल्लोधिकाऱ्यान जायंट व्हीलां सील केली. म्हापशेकाराबरोबर रावतना कांय जाणांनी जात्रा धर्मापुरती मर्यादीत करा अशें मागलें. मुळात जात्रेचो अर्थच चेरे नासलेली गर्दी. तशें आसत जाल्यार जात्रेक धर्म, प्रांताची शीम मेर घालपाक मेळना. मिडियान सगळ्यांचीच बाजू दाखयल्यो. शेवटाक स्वाभिमानी म्हापशेकार ह्या बॅनरा खाला विविध विचारधारांच्या लोकांनी एकठांय येत हो नवो पर्याय सुचयत ह्या वादाचेर पड्डो घालपाचो यत्न केलो. आयकात स्वाभिमानी म्हापशेकारांचे म्हणणे. त्यांचो अध्यक्ष दामू नायक यांनी सांगला आम्ही संघटना चलयता. हय, तुम्ही संघटनाच चलयता. तुमकां गव्हर्मेंट चलोवपाक जायना. कळ्ळें? तुम्ही संघटना चलाय. आणि संघटनाच्या माध्यमांतसून हेंच्यांनी आतां कितें केलां, एक तो म्युन्सिपालिटी, पंचायत, गव्हर्मेंट ऑफिसीस, पब्लीक गव्हर्नन्स हो सगळो टप्प करून उडयला. कारण हितून तेंचे संघटनात्मक लोक आहात. जशें आमी म्हणटात आतां बोडगेश्वर देवूळ, कळ्ळें, तितून एक असो मनीस आहा BJPचो कावन्सिलर. तो सद्या एजंट जाला थंयसर. तो बॅगां घेवन भोंवता मांडवली करपाक. कळ्ळें? मांडवली करपाक, एजंटगिरी करपाक थंय भोंवता, बार्गेनींग करपाक. आनी हो जो जायंट व्हीलाचो हो प्रकार म्हणटा तो मांडवलीचोच न्हू. नाल्यार जेन्ना खंयचोय कायदो म्हणटा की तुजें जर इल्लिगल आसा जाल्यार समज एक कसलो इल्लिगल ट्रक येता, तेणी परमिशन घेवंक ना जाल्यार तेजी तो ट्रक तेन्नाच इन्स्टॉल करच्या पयलीं तुमी सील करपाक जाय न्हू. कोणाचो जाव तो. मागीर तेणी घातले, सगळें केलें आनी तेच्या उपरांत तुमी सील करता. म्हणजे हेचो अर्थ कितें? हेचो अर्थ तुमची बॅगां खंय तरी एक्सचेंज जातात असो आरोप आसा. की न्यू इयराक खंयचे तुमी गायडलायन दिले. मामलेदार आनी हे गव्हर्मेंट जागे जाता केन्ना केन्ना कितें प्रॉब्लम जालो, लोक मेल्या उपरांत जागे जाता. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणटात न्हू आमी, तें करपाक. आनी त्या खातीर म्हाका दिसता ह्या फाटी 2 कडेन घालपाक येवपाचें आसलें. आतां तेजें परमिशन मे बी तेजें कंप्लायन्स सारकें नासलें जावं कितें आसलें म्हणून तेजे खातीर फाटीं उरला. पण ही मोनोपोलीची प्रॅक्टीस जी आसा न्हू ती बंद जावपाक जाय. कित्याक एकूच मनशाक रिपिटेडली इतल्या वर्सां बिजनस तो चलता. आमी तेका ना दिवचें अशें म्हणिना, पण एकट्याच मनशाक कंटिन्युअसली इतलीं वर्सां दिवप आनी बाकीच्यांक भायर दवरप हें मातशें रॉंग जाता. सो त्या बाबतींत म्हाका दिसता देवस्थानाच्या कमिटीनूय विचार करून दिवपाक जाय. आनी म्युन्सिपालिटीन आमी सजेस्ट केल्लें की जर 2 एप्लिकेशन येता, 3 एप्लिकेशन येता आनी तेंचे कंप्लायन्सा प्रमाणे जर डॉक्युमेंटेशन कंप्लीट आसा, स्ट्रक्चरल स्टेबिलिटी जावं बाकीचे सगळे जे डॉक्युमेंट, इन्शुरन्स, जे बाकीचे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आसा तेंचे कंप्लायन्स आसा आनी विदीन फ्रेमवर्क आनी विदीन दी एरिया जी लेआउट आसा तेच्या भितर जर बसता जाल्यार एकाकून चड ऑपरेटराकूय तेंच्यांनी ऑपरेट करपाक. 10-15 दिसांनी पळयता की ते म्युन्सिपालिटीच्या हेज्या प्रमाणे ते रसीद कापून घेता. आतां हे स्ट्रक्चर जे उबे केलेले आहा ते कशें उबे केले, कित्याक लागून उबे केले, तांकां परमिशनां कोणी दिली, हे म्हापसा म्युन्सिपालिटीन कितें करपाचें. अशेंय परमिशनां दिल्या परत मागीर शेवटी फायनली आयज जो प्रॉब्लेम जाल्लो बिकॉज ऑफ चीफ ऑफिसर. हेच्या पयलीं 10-15 दीस पयलीं तेंच्यांनी म्हापसा म्युन्सिपालिटीन येवन सांगलेलें 15 दिसां पयलीं म्युन्सिपालिटीन थंयसर येवन म्हापसा देवस्थानचो अध्यक्ष कडेन मिटींग घेतलेली, पोलीस आसले, सगळे आसले. इतलें आसतना हे आयज म्हापशेकारांच्या जात्रेचें नांव कितें जावपाक आयज
म्हापशेचो एमएलए जबाबदार आसा. एक गोष्ट कित्याक लागून आयज जे आमी स्लोगन जे वाचतात टीव्हीचेर पळयतात, परत आमी सोशल मिडियाचेर पळयता हिंदू खत्रे में आसा जे म्हणटा न्ही, तर हिंदू खत्रे में बीजेपीचें सरकार आसून हिंदू खत्रे में जर बोर्ड अशें जाता जाल्यार आमकां म्हापशेकारांक वायट दिसता. आमी इतलें सांगूंक करता, हांव थंय स्पेशली सांगूंक करता की म्हापशेचो आमदार कॅथलीक भाव आमचो. गोंयांत कॅथलीक भाव आमचे एकामेका कडेन आमी रेमान वागता. तर आमी म्हापशान आमच्या जोशुआ बाब हेका निवडून दिता, बीजेपीचे अंध भक्त जे आहा निवडून दिता अशें म्हणचें पडलें म्हाका न्हू. अंध भक्तांनी आयज विचार करपाक जाय आपूण कोणाक निवडून दिता. हिंदू खत्रे में जर आसात तर भारतीय जनता पार्टी सरकारान हेंकां विचारपाक जाय वांगडाचे कोण कोण येयलेले आसा. इतलें म्हाका म्हणपाक जाय. आणि आता जेन्ना कमिटी चेंज जाल्या तेन्ना खूब जाणांक दिशिल्ले ही कमिटी आसा ती ना म्हणल्यार ती खंय तरी आमचो जो आमदार आसा ते पुरस्कृत आणि भाजप पुरस्कृत ही कमिटी आसा. हातूंतले सगळे कमिटी मेंबर आसा ते भाजपाचे मेंबर आसा. ह्या हांव मुद्दम सांगूंक सोदता. आणि म्हणून खूब जाणांक दिशिल्लें की ह्या फावटी तो कोण कादर आसा ताका हे एम्युजमेंट पार्काचे कॉन्ट्रॅक्ट मेळपाचें ना म्हणून. आणि सायड बाय सायड आनी आपलो एक मनीस तयार केल्लो की थंय आमी एक एम्युजमेंट पार्काचे आमी थंय दवरतले म्हणून. पूण आतां निष्पन्न कितें जालें की हे तुमच्याच कमिटीन आज तुमकां दिवं ना परमिशन. आतां ते कितेंय सांगू, काल हांवें मुद्दम तो वामन पंडीत जो अध्यक्ष आहा नवनिर्वाचित अध्यक्ष ताजें सुद्दां हांवें म्हणणें आयकलां की ताणें टॅक्निकली हे कशें बसना तें सांगलां. मागीर हांव सगळें विचारूंक सोदता, पयलींच्या कमिटीक कित्याक तर नांवां दवरताले तुमी? हांगा जाय इच्छा शक्ती. हांव सदांच सांगता हांगा वील पावराची गरज आसा म्हापशान. कितेंय करतलो जाल्यार आज जर जाय जाल्यार एसओपीच पयलीं पब्लीक कित्याक करूंक ना? तुमी एसओपीच करपाची आनी पब्लीक करपाची मरे. म्हणजे दुसरो जो कोण आसा तो त्या प्रमाणे हाडपाचो सगळी परमिशनां. तुम्ही जाणून बुजून हे केला असो म्हजो आरोप आसा ह्या कमिटीचेर. आता हे म्हापशाच्या जात्रेन खूब विशय घातलो तो जायंट व्हिलाचो. जायंट व्हिलान जे लोक बसतात तेंची सेफ्टी एन्श्योर करप गरजेचें आसा. कित्याक एक जात्रेक खंय तरी कितें कोणाक इंजरी जाली ऑर कितें बरें वायट जालें जाल्यार एक गालबोट लागूंक शकता. तशेंच जो मनीस जायंट व्हील लायता तोय आपले खंय तरी पयशे घालून ते इन्स्टॉल करता. सो तेका एक खंय तरी अनसर्टनिटी आसपाक जायना इन टर्म्स ऑफ बिजनस हे की आपल्याक खंय तरी प्रॉब्लम जातलो. सो जे ऑथॉरिटी आसा तेंच्यांनी गायडलायन्स नेक्स्ट टायम तरी फुडल्या वर्सा तरी 2 म्हयने आदी दिवचे एडवान्सान. सो ते जायंट व्हीलवाल्याकूय खबर आहा की आपूण सगळी परमिशनां काडल्या आणि आपूण जे इन्स्टॉल केला हे केला ते सारकें आसा आणि सगळ्या ऑथॉरिटींनी आपले पास केला. तशेंच जे जायंट व्हिलान बसता तांकांय खबर आसा की आपूण जे जायंट व्हिलान बसता ते सेफ आसा, काय प्रॉब्लम जावचो ना. सो अशें सगळें एडवान्स प्लॅनिंग करत जाल्यार खुबशे म्हाका दिसता विशय डिस्कस करपाची गरज पडची ना आणि तेजेर कांय टिका आणि हें जावं. पेडण्या आणि मांद्र्या SIR ड्रायव्ह चल्ला. पहिल्याच पावण्यार पेडण्या 3230 बेकायदेशीर मतदार दिसून येयल्यात. 23 जानेवारी मेरेन हो ड्रायव्ह चलतलो. आपलें नांव वोटिंग लिस्टात आसा काय ना तें पळोवपाक लोकांच्यो मामलेदार कचेरीत घिट्ट्यो पडल्यात. 27 ऑक्टोबर 2025 दिसा SIRचो दुसरो पावणो सुरू जाला. 12 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशा खातीर दुसरो टप्पो चालू आसा. उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळ, गोवा, पड्डुचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार आयलँड. SIRच्या नावाखाला असलेल्या मतदारांची नावं काढून आणि नवी नावां जोडून वेंचणुकांनी मतां चोरपाचो यज्ञ सत्ताधारी भाजपान चलयला असो आरोप काँग्रेस फुडारी राहुल गांधीन केल्लो. ते खातीर तेणें पुराव्या सयत बिहारची देख दिल्ली. गोंयांत ते ड्रायव्हांतल्या आंकड्यांचेर सरकारी अधिकारी कितें उलोवपाक तयार नात. सो आता तेंगे बर्थ सर्टिफिकेट मागता पायची. सो ते पायची काय मेळना सद्या आनी जे इलेक्शन ID ते मायची बी मेळले ते एक्सेप्ट करिना. सो आता म्हाका तांच्यांनी तुमकां आतां कितें सांगलां? आनी टायम घेवन ते आनी ते सगळे डॉक्युमेंट रेडी कर म्हणटा. सो आता पळयता मेळटा जाल्यार डॉक्युमेंट आनी टायम लागतलो. लास्ट डेट कितें सांगलां? दिसता काय सांगलें नोटीस दिलेली करायला कितें सांगलें? किती बर्थडे विचारले आनी काय ना जालें तुमचें काम? हय जालें म्हणजे बर्थ डेटी खातीर तुमचें पेंडींग दवरलेलें? ओके. पयरा मयेकारांनी सोमारा साळगांवकर मायनिंगेची खण येरादारी करपी ट्रक आडयले. मायन मय मतदारसंघात चलता, पूण थळाव्यांचो एकूय ट्रक खण येरादारी खातीर वापरिनात. देखून थळाव्यांनी काल रास्ता रोको केलो. मय मतदारसंघातलो पैरा हो एक गांव. एका तेंपार झरी, शेतां, रोंपे, कलाकारिता, संस्कृती संस्कारांनी फळेलो फुल्लेलो हो गांव सद्याक भकास जावन रावला. पळयत थंय धूळ, घरांत आसो वा घरा भायर, कपड्यांचेर आसो वा मनशांच्या पोटात, सगळीच कडेन धूळ पळोवपाक मेळटली. सरकारान मायनिंग सुरू केलें, पूण पैराकारांचो विचारच केलो ना.
त्यांच्या दोळ्यामुखावयल्यान ट्रक धांवतात पूण ते भायले पैराकारांची एकय नात. लुकसाण भरपाई दिनात जाल्यार निदान आमचे ट्रक तरी लायात, पैराकारांचे म्हणणे. काल परत एकदा उमळ येयली आणि तिडकल्ल्या थळाव्यांनी साळगांवकर कंपनीचे ट्रक आडायले. खण येरादारी SOP पांयां माड्डेत चल्ले हेंवूय थळाव्यांनी नदरेक हाडून दिले. विशय आमचो कंपनीचो व्हडलो डिमांड ना, आमचे ट्रक लागपाचे. कारण कित्याक जे एसोसिएशन आहा जी साळगांव कंपनी येयली एका अजून 1.5 वर्स सांगना. 1.5 वर्स जाले तेन्ना जेन्ना साळगांव कंपनी चालू करूंक जाय तेन्ना आमी एज अ वॉर्ड मेंबरांनी सगळ्या गांवचे सुद्दां आमचे सायनी घेवपाक कंपनी येयली चालू. आमकांय बरें आसलें की 12 वर्सां कंपनी बंद आसली, गांवांत चलूंक कंपनी. कित्याक कंपनी चल्ल्यार एक 4 पयशे कोण जॉब कोणाक ट्रकाक लागता. पण आतां परते आला साळगांव कंपनी सगळे जे एसोसिएशन आहा ट्रक एसोसिएशन आहा ते चौगुल्याचे पयलींचे ते ट्रक एसोसिएशनाचे सांगणेन आतां जे आमचे गांवचे ट्रक आहा ते घेयना. म्हाजें म्हणणें एकूच की कंपनीक गांव व्हडलो जाय ट्रक एसोसिएशन व्हडले. कारण प्रत्येक आतां जॉब कंपनी कडेन दिवंक जायना जाल्यार तर ट्रक तरी कोण लायक. आतां एक 7-8 ट्रक आसा ते घेवचे. आमचे मुद्दे आमी जेन्ना कंपनीक आमी फूल सपोर्ट करता. 50 वर्सां कंपनी चलोवंक येयल्ली आसा तेन्ना कंपनी आहा ती एसोसिएशन आयकना. एसोसिएशन आसतलो भायलो खंयचो एक XYZ आनी तेचे सांगणें तूं आमकां आमच्या गांवांक तो ट्रक घेवंक जायना. आमचे मुद्दे एकूच आमी धूळ भोगता. आतां वयर प्लांटाची सुद्दां धूळ येता, सगळें येता. उदकाची बील फारीक करना, मेडिसीन आसली चोक फारीक कितें कांयच करना. एटलिस्ट ट्रक तरी आमचे घेवचे. आमचो डिमांड आमी सरकारा कडेन वच मागता, आमदाराकूय सांगता, कलेक्टर असो मामलेदार आनी CMाक वच सांगूंक शकता की साळगांव ही कंपनी आहा ती हांगा आपले जोडून गेल्यार आमच्या गांवच्यांक रिप्रेझेंट करचे आनी ट्रक घेवचे. आमचो डिमांड. पूण तो असोसिएशनाचे तुमी कंपनी आयकता म्हणटा, तुमी असोसिएशना कडेन उलयल्या? हांव खुद्द उलयलो एज अ वॉर्ड मेंबर म्हणून आमच्या हांगा हांव खुद्द उलयलो. जे आमचे आहा ते ट्रक गांवचे घेवचे ते घेता करीत आसा. आनी तेंच्यांनी कितें व्हडली चूक केल्या, नंबर नासल्या मनशाक नंबर घालून दिले. आपलेच म्हणजे अध्यक्ष स्वता पळय आपले मनशाक ताका नंबर घालून दिले चौगुल्याचे. कळ्ळें न्हू, 2 ट्रक आपत घेतल्या तांकां. आनी इवन आमच्या गांवचे 3 ट्रक आसले बंद केल्ले आमी तांकां आमच्या वांगडाच घेवन तांकां 2-2 लाख घेवन आपली एसोसिएशनाक पयशे घेता आनी ट्रक लायतात. ओके, पूण आतां तुमचे सादारण कितले ट्रक आसतले? आमचे मिनिमम आसून एक 20 आसतले ते 15. आतां एट प्रेझेंट सध्या 5 आहा. तांकां कितें सांगलां ओन्ली 5 घेतले. आतां कोण हाडटा म्हणजे आनीक घेवया, हळू घेवया. आमी वांगडाच घेवया म्हणून हळू घेया. कंपनी कितें आसा 100 रुपया काम सुद्दां आसलेल्या 50 ट्रक सारखे, 70 ट्रक आनी 100 ट्रक सारखे. कंपनी उद्देश कितें तुमचो कामाचो. आमी कोण काम करिना म्हणना, काम आमकां एक ट्रीप गांवान आमी रेडी आसा. 15 ते 20 तुमचे ट्रक घेवचे हो पयलो डिमांड आसा. बरोबर. आतां तुमी आयज तुमी ट्रक हाडयल्यात, तुमी कंपनी कडेन उलोवप जालां तुमचे कोणा कडेन जालां? कंपनीक लेटर दिलें. आतां 4 तारखेक दिल्ली. परत तेंनी कलेक्टर हाडले. परत एज अ वॉर्ड मेंबर हांवें लेटर दिलें की ते ट्रक घेवचे आमचो व्हडलो हे ना, ट्रक आनी जॉब घेवचे हे आमचे उद्देश दोनूच आसा. आनी तेंच्यांनी घेता म्हणून. आनी आतां कितें काय म्हटल्यार कंपनी कडेन एसोसिएशन आमी स्वता आमदारा कडेन गेले. आमदारान कितें सांगलें, आमी तुमी आपली कवरी लेटर दिली आमच्यांक. पण एसोसिएशन कितें करता, आपल्या मनशां पळय तेंचीच कवरिंग लेटर घेता आनी आपल्याला येतात. तशें भेदभाव करूंक जायना. आमचे म्हणटा आमी घेताना सगळे सफर आहा तांकां घेवचे. तेन्ना अश्वेक घाटवळ आतां ट्रान्सपोर्ट आनी मायनींग चालू जाल्ले 8 म्हयने जाले ऑलमोस्ट. ओके, मायनींग डिपार्टमेंटान ताका जेन्ना लीज अलॉट केल्ली तेन्ना खूब SOP घालून दिल्ले. ते मायनींग डिपार्टमेंटान हांव तांकां रिक्वेस्ट करता की तेंनी हांगा येवचे, एक विजीट दिवची मायनिंगेक आनी तेंच्यांनी खंयचे SOP आहा ते फॉलो केला ते पळोवचे. जे आमी पळयता येता वयता सद्दी मायनिंगेन एक सुद्दां SOP जे घालून दिले मायनींग डिपार्टमेंट ते कंपनीन एक सुद्दां फॉलो करूंक ना. हांगा व्हील वॉश जाय आसले ते ना, मेडिकल जाय आसले, डॉक्टर जाय आसले ते ना. मागीर आपले तांकां सांगलेले हांगासर पत्रे मार म्हणून सगळे ते पत्रे मारूंक ना तेंच्यांनी. आनी अशें खूब कितें आसा ते सगळें इल्लिगल चलता. ही पळय ही टँकर आसा फुडें थंय आनी 1-2 गाडयो गेल्यो त्यो आतां थंय सगळें इल्लिगल चलता. तेंचे कडेन फिटनस ना, इन्शुरन्स ना, पासिंग ना, कांय ना. ही आतां गाडी आमी दवरल्या ती ऑलमोस्ट 7 वर्सां जाली ताका केल्या, ती आजून ती बिंदास चलता. फाल्यां सकाळीं कोणाचो कितें एक्सिडंट जालो कितें जालें कोण जबाबदार? कांयच ना हांगा फॅसिलिटी. फाटल्या म्हयन्यान 2 ट्रक पडले वयर, तांकां मेडिसीन दितले कांय ना थंय, डॉक्टर सुद्दां ना कोण. कशें करपाचें? आनी सगळो धुल्लो आहा तो पैराकार खाता आनी बाकीचे सरावंडींग गांव आसा ते बेनिफीट घेवन वयता. हो मेन आमचो मुद्दो आसा आनी आमचें सोल्युशन कांय दिना हेजें. मये मतदारसंघात मये, पैरा आणि शिरगांव हे वाठार सदांच पिडेस्त जावन रावले. एका तेंपा वयले हे सैम सोबीत 5वे 4 वाठार तांबडे धुळीन कळमेल्यात. उणेच 3 खण कंपनींनी गांवाक रेवाडो घातला. कितलीशींच वर्सां जावन गेलीं हो रेवाडो सुटून सुटना. गांवाचे उदका स्त्रोत या खणींनी गिळ्ळ्यात. उदक कमी पडले काय कितें म्हण शेतांय बुड्डिल्यांत. लुकसाण भरपाय नाच. जेणे कोणे ट्रक हाडून खणीक लावपाचे बेत आखले तेंचे तोंडाक पानां पुसल्यात. खण येरादारी चलता ती नेम कायदे पांयां पानां माड्डोवन मये पैराकारांच्यो जमिनी घेतल्यो, पोखल्ल्यो आनी त्या बदलांत मये पैराकारान कितें
तर धूळ आणि चिखोल. खणवाल्यांनी जोड करत अच्छे दिन अनुभवले. पैराकारांच्या वाट्याक दवरल्यात बुरे दिन. मायन चलता खंय आख्खी पळय रजिस्टर खंय शिरगांव मयेगांव के हे कितें पळय सगळें कितें सगळे त्रास जाता. हो सगळो पयरा गांवांक त्रास जाता. जे वयरसून चान सुर्या वयल्यान पळय सगळें आख्खें उदीक काडटा के वयले मायनीसून ते हाडून ह्या पयरान सोडटा के आमच्या शेतान ह्या वयता आनी मागीर हे कांयच तेचेर एक्शन घेयना. हे चौगुल्यान हेच केलें के आनी सगळे पिड्ड्यार करता आनी ह्या गांवांच्या कोणाकूच कितें दिना. बेनिफीट ना न्हू. पहिली जी कंपनी असली याच्या हय, पहिली हय. तेन्ना तुमचे ट्रक चलताले हांगा. हय हय, तेन्ना काय त्रास तेन्ना म्हाजो नासले. नासलो पण तेन्ना त्रास नसले. नासले हे आताच ह्या आसले टायमार न्हू. जाल्या. कंपनी केस घालून ग्रीन ट्रिब्युनल मेरेन नेलो म्हाका. हांवें घालूंक ना ती. हायकोर्टाक गेली कंपनी ओके के सगळे घरान मागीर लास्टाक मायन बंद पडली. 2013 जिंकला हांव. ओके सो आता तुमचे ट्रक घेवपाचो तुमचो मेन मुद्दो आसा. मेन मुद्दान ह्या आतां कितें आहा पळय हांकां लोकांक ते सगळें करूंक जाय. कामाकूय घेवंक जाय. जी कोणाक लुकसाण जाता आतां शेतान ना काय ना तांकां कितें ते दिवंक जाय तेंच्यांनी. तूं डायरेक्ट हाडून पाड घालता पिड्ड्यार करता हें हां बरोबर. कित्याक करतलो पिड्ड्यार तूं. आमची प्रॉपर्टी सगळी खाल्ली हेंच्यांनी पिड्ड्यार करून उडयल्या लोकांची. हां दुल्ला येता सगळ्या लोकांच्या घरांनी आनी लोकांच्या घरांची हे करता. लोकांच्या घरांनी आतां खंय खंय आहा तेचे लिजाक मागता. हां काय जातालें तशें जायना न्हू. बरें, ते आनी हेका डायरेक्ट मायन्स ब्युरो पोल्युशन कंट्रोल बोर्ड फायर ब्रिगेड हे ते मायनस जिओलॉजी यांच्यानी हेका सगळे परमिशनां दिल्लीं आहा. कितें पळोवन दिल्लीं आहा हें सगळें मातशें येवन तेंच्यांनी हांगा पळोवंक जाय टोटली सगळें. आमकां त्यांनी मागीर घेवंक लाव नाका. चौगुल्याक ताणें घेवंक लाय. घेवंक लावन हायकोर्टाक सुपूर्द करचें पडलें म्हाका. ओके तशें करूंक लाव नाका आनी मागीर वायटपण जाता. गोंयांत उजो लागपाच्यो घडणुको घडतच आसा. हडफडच्या रोमियो लेन नायट क्लबाक उजो लागून 25 जाण मेले. कळंगुटे नायकावाड्यार अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगेंतल्या दुसऱ्या माळ्यार उजो लागलो जाल्यार परवडच्या घरान ह्या रेस्टॉरंटाक उजो लागलो. कळंगुटे नायकवाड्यार बांदकाम चलिल्ले इमारतीक दुसऱ्या माळ्यार स्टोर रूमाक उजो लागलो. तेतून फर्निचर, पेंट आनी हेर सामान असलें. सगळ्यांचो लासून गोबर जालो. उजो पालोवपी दळान उजो आटापात हाडलो. उजो लागलो त्या वेळार थंय फकत सेक्युरिटी आसलो अशें उजो पालोवपी दळाच्या अधिकाऱ्यान सांगलें. साहेब आतां आमी पळयता हांगा एक कित्याक आग लागल्या आनी कितें जालां हांगा. एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डींग चालू आसा नायकावाडा म्हणटा कलंगूट 6 फ्लोराची बिल्डींग. तेजो सेकंड फ्लोराक एक स्टोर रूम आसले तेंचे 2 तेका उजो लागला. म्हणून आमचे आतां पिलेन फायर स्टेशन, म्हापसा फायर स्टेशन आनी परवरी फायर स्टेशनाची गाडी ऑलरेडी हांगासर पॉयंटार आसा आनी ऑलरेडी फायर इज अंडर कंट्रोल. नेमकी कित्याक म्हणून लागल्या पेंटाक अथवा अशें ना तेंचो जो अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डींगेचो स्टोर रूम आसा तितून दुसरे जे मटेरियल पेंट म्हणा सोफा आसा, हार्डवेअर आसा, म्हणजे कन्स्ट्रक्शनाचे सगळे मटेरियल जे फर्निचराक वापरता आनी हेका ते सगळे भितर स्टोरान तेंचे आसले. आतां उजो कसो लागलो म्हणून विचारशात तुमी जाल्यार आय नीड टू चॅक बिकॉज तेंचो एकूच सेक्युरिटी खंय ह्या बिल्डिंगेन आसतालो. बाकी सगळे ते भायर रावताले आनी बिल्डिंगेन कोण नासलो. सेक्युरिटी अजून मेळोंक ना म्हाका. आय चॅक एंड गेट बॅक टू. विशेष म्हणजे आतां एक 15 दिसां पयलीं बच क्लब आसा तेका लागलो आनी थंय एक म्हत्वाचो एक मुद्दो ठरलेलो म्हटल्यार एक्झिस्ट आसले ती एकूच व्हडलेली आनी हे बिल्डिंगेक बी एकूच एक्झिस्ट सद्या तरी दिसता. कितपत हे खरें आसा. कन्स्ट्रक्शन बिल्डींग आसा अजून कंप्लीट जावंक ना. सो जे काम चलता म्हणून तुमकां दिसला आसतलो तो एकूच आसा म्हणून आसतलें तेका. वी नीड टू चॅक इट. येस थँक्यू. लॉस बी आसा अजून कळूंक ना न्ही. निकतोच उजो आमी आतां कंट्रोलान हाडला. ऑलरेडी हे केल्या एसेस करता तुमकां सांगता. परवरीच्या घरान ह्या रेस्टॉरंटात सकाळी उजो लागलो. फायर ऑफिसरान दिल्ले माहिती प्रमाणे बरेच लुकसाण जाला. नेसाच्या रेल्वे ओव्हरब्रिजाचेर काम चालू आशिल्ल्यान अधिकाऱ्यांनी येरादारी खातीर पर्यायी रस्तो उक्तो केला.
पूण ह्या मार्गाचेर जड वाहनाचेर बंदी घाल्या. फकत 2.75 मीटर उंचायेची ही बॅरिकेड घातिल्ल्यान आडखळ जाता. प्रवासी बसी थंयच्यान वचोंक शकनात, जाका लागून बस मालकांक अर्थीक लुकसाण जाता अश्यो कागाळी येतात. हांगच्यान सुटना ती. पळय 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 फाटल्या पळय डॅमेज करून फाय करतलो मागला पळय. पळय फाटल्याच डॅमेज पळय वो डॅमेज जाली ती पट्टी गेली पळय. कॅरियर काडून सुद्दां गेली पळय. पळय हय कॅरियर काडपाक लायले म्हाका इंजिनियरान. आतां मागीर पट्टी गेला हांगा सुटना तें सोड. थिंग मातशें वाडयता म्हणून सांगिल्लें सगळें मोडला पळय. आतां डॅमेज म्हाका कोण फारीक करतलो. आमकां टायमींग आसा, आमकां टायमिंगार थिंग पावपा जाय. आमी पावताय. आता कशी तुजी हे कसो रूट कसो तुजो? हांगा नेसाय टू कदंबा. बरें एक सांग, तुका तुजो वयर कॅरियर आसलो. कॅरियर काडपाक लायला कॅरियर म्हाका. ओके चल तुवें तांकां सांगलेलें तांकां सगळें सांगलें. हे येयल्लो हेंगे इंजिनियर येयल्लो, सरपंच आशिल्ले, रिपोर्ट सगळें आशिल्लें. लास्ट टायम सगळें हें केलें म्हाजें. ताणें सांगलें की तें बरें ओके. हें आमगेलें पब्लीक सर्वीस न्ही, हें अशें न्ही की बाबा येयलें अशें. डेली आमी चलपा गाडी ती. इस्कुला भुरग्यां, कॉलेजी भुरग्यां, कामाचे लोकां आसा. म्हाका कितें आसा, म्हाका कांय प्रॉब्लम ना. ITO सांगला वच न्हय. हांगा बंद केल्यार म्हाका सांगनाका त्रास जाल्यार मागीर. कित्याक दोनूय बस त्यो आमगे चलता त्यो. एक न्ही दोन आसता त्यो, एक आनी दुसरी एक. आनी अशें आतां म्हाका डॅमेज जावपाक लागल्या फाल्यां कोण फारीक करतलो म्हाका. पळय हांव कितें म्हणटा, केलें न्ही एटलीस्ट आमकां मातशें तुमी रोड दिया न्ही. आमगे सदां चलपा गाडी ती. तुमी सडनली ब्रेकरी घालतले आनी म्हाका पळय आतां पळय रिक्षा सुटना हांगा. लोकांक त्रास कितलो हांगा, खूब त्रास आसा लोकांक. कशें न्ही ब्रिज बांदताले बंद बॅरिकेटींग घालपाक गरज कसली आहली? हार्ड बॅरिकेटींग हेवी व्हिकल येवपा ना हांगा. लायट मोटर येवपाचें खंय सगळें. हेवी ट्रक वर्क येवपा इंडस्ट्री आनी मुखार. इंडस्ट्री म्हणजे व्हडले ट्रकी येता ताका लागून. ताका चल रूट दिया असो दिया असा. पावस आसता काय येवपा आसा न्ही. एटलीस्ट आमकां सोडा न्ही. कितें आसतें लोकांक खूब त्रास जाल्लो हांगा. भुरग्यांक सोडपा येयली तुमी? खबर ना मोरगांवची सर. सरा काल आर्क गायलो हा मेळना, बस घेवपाक मेळना. ते दोग जाण भुरग्यांक लागून ते कडेन दुसरी बस येता खबर ना सर. तेका लागून तो म्हणटालो इगोर्जी काडटा माता. हांवें मागीर सरान भुरगीं हिंग दिलें न्हू, पेरंट्स मेळना जाल्यार ती जाल्लो. हांवें ताका मागीर ती भुरग्यांक पेरंट्साक दिवपाक जाय ना. हांव रिस्क लागलो. कोण वचो तेंगे पेरंट्सांचे नंबर घे. बरें आतां तुमी रिटर्न कित्याक बॅरिकेडांक लागून रिटर्न वयताय? हार्ड बॅरिकेड सुटना, बस सुटना. कित्याक घेतली गाडी? रिवर्सान काडली. आता ते हांव फिरू वचूं लागील त्या रोडार दर्पण रिवर्स घातला. कित्याक इतलो सकयल घातला तुका लागतली कितें हें आसलें हय खूब सकयल सकयल आसा. एक्चुअली इंडस्ट्रियल एरिया हिंग इतलो सकयल घालपाक न्ही तो सगळे इंडस्ट्री गाडी कसो वचपाक जाय. या प्रश्नाचेर उलयतना सरपंचान सांगलें 3 मीटर क्लिअरन्स उंचायची मागणी केल्ली, पूण ते बदल्यांत कमी उंचायेचे बॅरिकेड्स घातल्यात जे आडमेळी हाडटात. ॲम्ब्युलन्स वा उजो पालोवपी दळाची गाडी पोंदच्यान वचना. थळाव्यांनी ताका घेवन चिंता उक्तायल्या. रेल्वे ओव्हरब्रिज बांदता ताका लागून खंय तरी एक सायडीच्यान रोड केला आनी थंय खंय तरी हेवी व्हेकल्स येवपा जायना म्हणून बॅरिकेटिंग्स घातलेले आसा रस्त्यार. आनी ते बॅरिकेटींग 2.75 मीटर आसल्या कारणान खंय तरी बसी येवपा वचपाक त्रास जाता. एका लोकल बस ओनरान आमकां सांगलें की तेची जी बस आसा ताणें ती वयले कॅरियर आसले तेय काडले आनी ते काडून बसून तेची बस आतां खंय तरी थंय वयर लागून खंय तरी डॅमेज जाल्ली आसा. आनी नेसा ह्या सारकेल्या गांवांत फक्त 2च बसी चलता. ताका लागून खंय तरी तांकां खूब प्रॉब्लेम फेस करचो पडटा. आनी तेणें इतली मागणी केल्या की फाल्यां समज आमी बसी समज बंद दवरली जावं कितें जालें जाल्यार आमचेर खंय तरी एक्शन घेवपाक जायना. आनी ताका आतां खूब नुकसाण सोंसचें पडलां. आनी तशेंच आमी जेन्ना पंचायतीन येयले, सरपंचाक विचारलें तेन्ना सरपंचानूय सांगलें की तेंच्यांनी मागणी केल्ली की 3 मीटर जे बॅरिकेटींग आसा ते 3 मीटर घालचे. की ताका लागून खंय तरी जे रिक्षा आसा, बारीक व्हेकल आसा, त्यो बस आसा ते खंय तरी पास जातले. आनी एक सरपंचान आमकां एक बायट दितना सांगलें की खंय तरी तांकां एक आतां एक प्रश्नचिन्ह निर्माण जाला की हो आतां जो ओव्हरब्रिज करता तो येदो व्हडलो कित्याक करता, 800 मीटर रूंद करता. की खंय तरी तेंच्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की हो खंय तरी रस्तो ओव्हरब्रिज जाता तो खंय तरी इंडस्ट्रीक लागून जाता अशें तेंचें म्हणणें आसा. आनी तेंच्यांनी आतां फुडें प्रोसिजर करून कलेक्टरानूय मागणी केल्ली आसा की हो ओव्हरब्रिज जो आसा तो खंय तरी वाडोवचो. आनी तांकां जे एम्ब्युलन्स फायर कितें जालें, उजो बिजो लागलो जाल्यार खंय तरी एक एम्ब्युलन्स फायर ब्रिगेड येवपाक लोकांक हेल्प जावपाक आनी बेगीन पावपाक. गायींक भारतांत अच्छे दिन येयल्यात, पूण बैलाच्या वाट्याक ते कित्याक ना हो प्रस्न जायत्या जाणांक सतायतात. ना म्हटलें तरी कायद्याच्या आदारान बैलांक सुगीचे दीस हाडपाचो यत्न
प्राणीमित्रांनी केल्लो असलो तरी कोलवा, सेरावली, बाणावली सारकेल्या वाठारांनी धिऱ्यो चालूच असतात, पुलिसांच्या आणि कलेक्टरांच्या दोळ्याआड. बैलांची धिऱ्यो लावच्यो अशें मानपी धिरयांचे उक्तेपणान समर्थन करपी फुडारी गोंयच्या राजकीय मळार आसात. हेरशी मनीसपणाच्यो गजाली ते करतात, पूण बैलांकडे पावले काय एकामेकांक शिंगां तोपतना बैलांक पळोवपाक तांकां खूब आवडटा. केन्ना केन्ना धिरयांचे बैल धांवत सुट्टात आनी शिंगांनी रगत काडटना मजा पळोवप्याकय शिंगार घेतात. त्या वेळार हे फुडारी शेपड्यो घालून बसतात. कितेंय आसूं, कोलवा, बाणावले, सेरावली वाठारांत दिसा उजवाडा बेकायदेशीर धिऱ्यो लायतात. पुलीस आनी प्रशासन दोळ्या आड मसणपाड करत वग्गी बसून रावता. ह्यो पळयात सेरावलीचे धिऱ्यो. एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 ह्या काळात पुलिसांनी एकंदर सोद घेवपाचो प्रमाण सुदारिल्ले असले तरी दक्षिण गोंयांतल्या गुन्यांवांनी 2025 वर्सा बरीच वाड जाल्ल्या अशें गुन्यांवांचे अधिकृत आंकडेवारी प्रमाण दिसून आयला. दक्षिण गोंयचो पुलीस अधीक्षक सांगता ते प्रमाण एकूण 12 खुनांची नोंद जाली, जाल्यार खून करपाचो यत्न करपाच्यो 13 केशी नोंद जाल्यात. बायला आड जाल्ल्या गुन्यांवांनी 40 बलात्कारांची प्रकरणां नोंद जाल्यात. ह्या सगळ्या प्रकरणांनी पुलिसांक 100% यश मेळ्ळां. मादक पदार्थांच्या मळार दक्षिण गोंय पुलिसांनी 2025 वर्सा ड्रग्सा कडेन संबंदीत 36 केशी नोंद केल्यात. वट्ट 50 आरोपींक अटक केल्या. पुलिसांनी 42 किला परस चड मादक पदार्थ जप्त केल्यात, जेचे मोल 55 किला परस चड आसा. देखिए, पिछले साल 2025 में हमारे जो ग्रीवस जो क्राइम है, जैसे मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, कल्पेबल होमिसाइड, रेप वगैरह मिलके जैसे मर्डर के 12 केसेस थे, अटेम्प्ट टू मर्डर 13 केसेस थे, कल्पेबल होमिसाइड के 5 केसेस थे और रेप के 40 केसेस थे. उसमें 100% डिटेक्शन हमारा हुआ है. ओके. मिसिंग केसेस बच्चों का बढ़ रहा था, कैसा क्या है? देखिए, मिसिंग केसेस में 2 केसेस को छोड़कर हमारे सारे के सारे केसेस डिटेक्ट हुए. जैसे मैं पहले भी बता चुका हूँ कि जो किडनैपिंग के केसेस हैं वो क्योंकि जो माइनर बच्चे जब भी मिसिंग होते हैं तो हम उसको टेक्निकल ग्राउंड्स पर केस रजिस्टर करते हैं, उसकी इंपॉर्टेंस को समझते हैं. तो उसमें वो कुछ दिन में हमारे सारे के सारे बच्चे मिल जाते हैं, उसको हम केस को अकॉर्डिंगली लॉफुली हम लीगल वे में उसको क्लोज कर देते हैं. तो वो ऐसा एज सच जो किडनैपिंग का कोई केस वैसे नहीं है, और जब बच्चे अपनी मर्जी से या किसी के बहकावे में चले जाते हैं उनके केसेस में हम उनको पकड़ के मतलब उनको रेस्क्यू किया गया है. मर्डर के टोटल 12 केसेस थे, जिसमें 12 के 12 केसेस डिटेक्ट हो चुके हैं. और सर रॉबरी वगैरह कुछ बड़ा? देखिए, रॉबरी और डेकोइटी के टोटल 4 केसेस थे और सारे के सारे केसेस सक्सेसफुली डिटेक्ट हो गए. सर, जो ड्रग्स का केसेस बहुत बड़े अपने पर इस पे हुआ था, उसने कितने केसेस हुए थे? ये साउथ गोवा में टोटल पिछले साल 2025 में टोटल 36 केसेस हमने रजिस्टर किए थे, जिसमें लगभग 50 लोगों को अरेस्ट किया गया. और टोटल जो अगर हम क्वांटिटी की बात करें इसमें कि कितना क्वांटिटी नार्कोटिक्स का हमने पकड़ा, तो उसमें लगभग 42 kg से ज़्यादा का हमारा जो नार्कोटिक सब्सटेंस था वो हमने इसमें पकड़ा. वर्थ कितने का था सर? वर्थ उसका लगभग है मोर देन 55 lakhs. 55 lakhs टोटल जो हमारा सीजर है पिछले साल. प्रवासात मनशाच्यो वस्तू जावं वस्ती केन्ना केन्ना शेणटात. केन्ना केन्ना प्रवासी मोलादीक वस्तूची बॅगां विसरून देंवतात. पूण मेळच्यो नात अशें दिसल्या उपरांत शेणलेल्यो वस्तू परत मेळटात ती खोशी कितें वेगळीच आसा. कोकण रेल्वेंतल्या एका प्रवाशान अशीच खोशी अणभवली. लॅपटॉप, पॉवर बँक आनी चार्जर धरून 80,000च्यो वस्तू करमळे विसरून फुडें तो थिवी स्टेशनार देंवलो. ह्यो वस्ती कश्यो परत मेळ्ळ्यो ते स्वताच सांगता अफजल. मेरा नाम अफजल है, मैं लखनऊ का रहने वाला हूँ. मुंबई से मैं ट्रैवल कर रहा था फैमिली के साथ में. थिवी में उतरते ही मैं अपना हड़बड़ी में मैं अपना लैपटॉप बैग भूल गया. लैपटॉप बैग कंपनी के फ़ोन पे भी जॉब करता हूँ मैं, उसका लैपटॉप बैग था मेरा. तो लैपटॉप था, चार्जर था, पावर बैंक था. उतरते ही मैं आरपीएफ टीम को कनेक्ट किया. आरपीएफ टीम ने तुरंत इमीडिएट उस एक्शन लिया और आगे तुरंत बात किया उधर कंट्रोल टीम से. और वहाँ से फिर उन्होंने डायरेक्ट मुझे बहुत थिवी में मैं वेट किया आधा घंटा 1 घंटा. थिवी से वापस दूसरी ट्रेन आई, उस ट्रेन से मेरा बैग वापस मिल गया मुझे. फाइनल लैपटॉप मुझे बैग में मिल गया. थैंक यू सो मच, इसके लिए आगे देता हूँ मैं. थैंक यू सो मच.
फर्मागुडीच्या गोपाळ गणपतीच्या देवळात अंगारकी चतुर्थी भक्तांनी व्हडा भावभक्तीन मनयली. बांदोड्या गांवांत गणपतीचें जागृत स्थान आसा आनी थंय दर मंगळाराक जावं दर अंगारिकाक जावं जेन्ना गणपतीचो सण आसता तेन्ना हांगा खूब गर्दी आसता. पूण सगळ्यांच्यानी एक बरी गजाल सांगता दिसता म्हाका. आयज जेन्ना हांव रांगेंत रावन दर्शनाक गेल्लो तेन्ना कॉलेजीची भुरगीं यंग भुरगीं एक 10-15 वर्सांची भुरगीं जावं तो चेडो जावं चेडूं जावं ते हातीन दुर्वा घेवन देवळान वता, देवाचें दर्शन घेता. आयज आमची यंग पिढी जेन्ना देवाची भावना तेन्ना मनान जागृत आसा आनी ती फॉलोअप करता हें खूब पळोवन बरें दिसता. सो हांव सगळे आमचे यंग जनरेशनाक सांगूंक सोदतां की देवाची जेन्ना आमी सेवा करता तेन्ना हेजें फळ मेळटलें म्हणून करप न्ही. एक आमी देव धर्म आमचो देव आसा आनी हे देवान आमकां जल्माक घातल्या म्हणून तें सगळें करपाक जाय. सकाळी अभिषेक जाले, उपरांत केळ्यांची आरास केली. दनपरां आरत, भजन आणि रातीकडेन महाप्रसाद अशे तरेन संकश्टी मनयतात. देवस्थान समितीन उत्सवाची विशेष माहिती दिली. सकाळी जवळजवळ 5:30 अभिषेक सुरू जाल्ले. जे भाविक आसा स्वता हांगा येवन अभिषेक करता आणि अभिषेक जाले उपरांत आमी देवाक सगळो श्रृंगार करून आतां जे ताणें सांगला पळय तेजे उपरांत हे आमचे आयज केळ्यांची आरास केली आमी आसा भितर. आनी आतां दनपारच्यो आरती जाल्यो, सांजचें भजन आसतलें, रातच्यो आरती नंतर महाप्रसाद आसतलो आनी महाप्रसाद हे आयज जवळ 8 ते 10 जाणांनी सगळे गट एक कडेन येवन तेजो महाप्रसादाचो आयोजन केल्लें आसा. आनी हें आयज सगळे गोंया भायरच्या लोकांक खबर आसा की आज हे गणपतीच्या देवळांत प्रत्येक संकश्टी भावीक स्वता जावन आमचे वेगळे वेगळे तरेचे एक आरास करपाक फुडें येयल्ले आसा. आनी तांकां सगळ्यांक जे आमी म्हणजे त्यांचे स्वता जावन ते आमी आपूण आनी आमी आमचे कम्युनिटीचे तांकां सदांच सहकार्य आसा. जे कितें तांकां सदांच सहकार्य आसता. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.